नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन होते. मात्र यावेळी शहापूरमधील भारंगी नदीत गणपती विसर्जनावेळी तब्बल 5 तरुण बुडाले असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला. गणपती विसर्जनाची आरती सुरू असताना लहान बंधाऱ्यात उतरलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी गेलेले 5 तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शहापूर तालुक्यातील आसनगाव इथल्या रेल्वे पुलाखालून वाहणाऱ्या भारंगी नदीपात्रात घडली. या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी शोध सुरू असून सुरुवातीला 2 तरुणांचे मृतदेह बचाव पथकाला मिळालेत. यानंतर उशिरा एका तरुणाचा मृतदेह मिळाला आहे. यात दोघांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहापूर तालुक्यातील आसनगाव इथल्या शिवतेज मित्रमंडळाच्या गणपती विसर्जनावेळी शनिवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शहापूर तालुक्यातील आसनगाव इथल्या शिवतेज मित्रमंडळाच्या गणपती विसर्जनावेळी शनिवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. प्रतीक मुंडे, दत्ता लोटे, कुलदीप जोखरे असे दुर्घटनेत मृत पावलेल्या तिघांची नावे आहेत. तर रामनाथ घारे आणि भगवान वाघ असं या दुर्घटनेत बचावलेल्या तरुणांची नावं आहेत. शहापूर तालुक्यातील मुंडेवाडी गावातील शिवतेज मित्रमंडळाचे कार्यकर्ते भारंगी नदीच्या काठावर गणपतीची आरती करत होते. त्यावेळी दत्ता लोटे हा पोहण्यासाठी नजीकच्या बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या भारंगी नदीत गेला. मागील काही दिवसांपासून संततधार सुरू असल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत होते. भारंगी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने दत्ता पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी शिवतेज मंडळातील प्रतीक मुंडे, रामनाथ घारे, भगवान वाघ, दत्ता लोटे आणि कुलदीप जाखरे यांनी पाण्यात उड्या टाकल्या. परंतु त्यांना ही पाण्याचा अंदाज न आल्याने तेही पाण्यात बुडू लागले. यावेळी योगेश्वर नाडेकर यांनी प्रसंगावधान दाखवत मित्रांच्या मदतीने रामनाथ आणि भगवान यांना मोठ्या शिताफीने पाण्यातून बाहेर काढले. घटनेच्या काही तासांनी जीवरक्षक आणि मंडळातील कार्यकर्त्यांनी शोध घेतल्यानंतर प्रतीक मुंडे या तरुणाला बाहेर काढण्यात आले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर रविवारी दुपारच्या सुमारास दत्तू लोटे यांचा मृतदेह बचाव पथकाला मिळाला. तर अद्याप बेपत्ता असलेल्या कुलदीप जाखरे या तरुणाचा ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि तेवढाच भयानक आहे. आम्हाला आशा आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही दिलेली माहिती आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवाल. जय हिंद, जय महाराष्ट्र.